सुरू करू शकता आपण. हो. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मान् नियोजयसि केशव. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनां. न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्. कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः. शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः. तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर. सह यज्ञाः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्व मेषवोत्विष्टकामधुक्. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः. परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. इष्टान् भोगान् निहो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः. तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः. भूयते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. अन्नाद् भवति भूतानि पर्जन्यादन्न संभवः. यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं. तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. एवं प्रवर्तितं चक्रन् नानुवर्तयतीह यः. अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तस्य मानवः. आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. नैव तस्य कृतेनार्थो नाकृते नेह कश्चन. न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर. असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पूरुषः. कर्मण्यैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः. लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः. स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. यदि ह्ययन्न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः. मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्.
शङ्करस्य च कर्तास्यामुपहन्यामि माः प्रजाः सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यात् विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम् न बुद्धिभेदै जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन्न विचालयेत् मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ये मे मतमिदन्नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ये त्वदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहं किं करिष्यति इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः श्रीभगवानुवाच काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विध्येनमिह वैरिणम् धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् आवृतैज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च इन्द्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनं तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहिह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। धन्यवाद प्रतिभाताई, आपण अत्यंत सुंदर आणि शांत स्वरामध्ये मला गीता अध्यायाचं श्रवण ऐकलं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु
काका श्रीमंत, जीवत्वाची हंत, स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ, सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत, आत्मा रामी केला श्रीराम. समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग प्रणिपात. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग प्रणिपात. परम आदरणीय सुनील काका यांना साष्टांग वंदन. आणि आदरणीय श्रुती पठण करणाऱ्या नीलाताई यांना, तसेच आज गीता पठण करणाऱ्या आदरणीय प्रतिभाताई पानट अमरावती, या दोघींना पण मी साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात. आपल्यातल्या परमेश्वराला सुद्धा साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादी. पुनश्च एकदा आपल्याला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय आजचा आपला गीता आहे. श्रुती स्मृती. श्रुती कालपर्यंत बघितल्या, आज स्मृतीचा अभ्यास सुरू आहे. अभ्यास म्हणण्यापेक्षा स्वाध्याय चालू आहे. आज आपण स्वाध्याय करतोय. हे गीतेचा अभ्यास झालेला आहे, श्रवण झालेलं आहे. पण झालेलं जे श्रवण आहे, ते श्रवण ते माझ्या जीवनामध्ये मला कसं आचरणात आणता येईल, त्यासाठी कोणत्या साधन पद्धती त्या श्लोकाच्या माध्यमातून आम्हाला आमच्या श्रीगुरूंनी सांगितलेले आहे, हे शोधून त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे माझं जीवन त्या स्मृतीप्रमाणे असावं आणि त्या स्मृती माझ्या जीवनामध्ये मी आचरणात आणाव्या, याला स्वाध्याय असं म्हणतात. आणि त्यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे. आणि म्हणून तिसरा अध्यायाचं चिंतन आपलं सुरू आहे. आणि चिंतन करता करता अर्जुनाचा प्रश्न आहे की इतकं सगळं भगवंत आम्ही सांगितलं, कर्मयोग सांगितला, तरी सुद्धा आम्ही पापाचरणाला का प्रवृत्त होतो. आणि ह्या सगळ्या 4 प्रश्नांची उत्तरं आपण बघितलेली आहेत. आज आपल्याला बघायचं आहे की हा जो काम आहे, हा जो क्रोध आहे, ह्या काम आणि क्रोधाने आम्ही पापाचरणाला प्रवृत्त होतो. आणि ह्या काम आणि क्रोधाने ज्ञानावर आवरण पण टाकलेलं आहे. मग आता हे ज्ञानावरचं आवरण आम्हाला काढायचं आहे, तर नेमकं आम्ही साधन कोणतं करायचं, आज आपल्याला साधनच बघायचंय. विश्लेषणापेक्षा साधनावर आज जास्ती भर आहे. त्यामुळे आजचा जो वर्ग आहे हा साधनाभिमुख आहे. काकांचा आग्रह असतो जीवनाभिमुख तत्वज्ञान असावं, साधनाभिमुख तत्वज्ञान असावं, आनंदाभिमुख तत्वज्ञान असावं, शास्त्राभिमुख तत्वज्ञान असावं. या 4 गोष्टींचा आग्रह काकांचा असतो. सगळ्यात पहिले तत्वज्ञान शास्त्राभिमुख अभ्यास करायचा, त्यानंतर ते साधनाभिमुख करायचं, शास्त्राचा अभ्यास करून ते शास्त्र साधनेमध्ये कन्व्हर्ट करायचं, आणि मग साधना करून आनंदाभिमुख आम्ही झालो पाहिजे, तरच साधनाभिमुख होऊन फायदा आहे. आणि जीवनाभिमुख झालं पाहिजे ते साधन, आणि जीवनाभिमुख झाल्यानंतर मग आम्ही आनंदाभिमुख झालं पाहिजे. या 4 गोष्टी जर आम्ही अभ्यास करताना सांभाळत असू, या चाकोरीमध्ये, या पठरीमध्ये, या चौकटीमध्ये जर आमचा अभ्यास होत असेल, तर त्याला स्वाध्याय असं म्हणतात. आणि म्हणून आपण काम आणि क्रोधाचं संपूर्णपणे शास्त्रीय विवरण बघितलेलं आहे. ते कुठे म्हणजे ते काय करतात, त्यांचं स्वरूप काय आहे हे बघितलं आपण.
नेमकं ते कार्य कोणतं करतात, त्यांनी ज्ञानाला आवृत्त केलेलं आहे बघितलं. आज आपण त्यांचं निवासस्थान बघणार आहोत आणि निवासस्थान बघून मग मात्र आपण त्यांचा ध्वंस करणार आहोत, कारण ते आपले वैरी आहेत हे आपल्या लक्षात आलेलं आहे. ते वैरी आहेत. वैरी कशाच्या कोणत्या अनुषंगिक? काम आणि क्रोध वैरी आहेत. 40 श्लोक नंबर 40 ते श्लोक नंबर 43 पर्यंत साधनच सांगितलेले आहे. काम आणि क्रोध हे शत्रू जर आहे, वैरी जर आहे, आणि ते त्यांचा आम्हाला आज बिलकुल खात्मा करायचा आहे. आणि म्हणून काम आणि क्रोध यांचं ज्ञानावरती आवरण आहे. ज्ञानावर आवरण आहे म्हणजे जिथे काम असतं तिथं ज्ञान नसतं, पक्क लक्षात ठेवायचं. आणि म्हणून काम गेल्याशिवाय ज्ञान होणार नाही, हेही लक्षात ठेवायचं. काय होतं बरेचदा की प्रारब्धाने आपल्याला आपल्या पुष्कळशा इच्छा ह्या पूर्ण होत असतात. प्रारब्ध असतं ते. आपण त्याचा जो हे आहे योग आहे, तो योग आपण लावतो की तुम्ही म्हटलं आणि माझं काम झालं. आता त्यांच्या म्हणण्याचा काम होण्याचा अर्थार्थी काही संबंध नसतो. प्रारब्धाने ते काम तेव्हा होणारच असतो. योगायोग झाला त्यावेळेला आम्ही म्हटलं की तुमचं काम होऊन जाईल, काळजी करू नका, बस. परंतु आम्ही ह्याला सगळं काही मानतो आणि म्हणून प्रारब्धाने काही काही आमच्या इच्छा पूर्ण होतात आणि ते सुख आम्हाला मिळून पण जातं. पण कसं असतं की अशा पद्धतीने आम्हाला ते सुख मिळत गेलं, एका पाठोपाठ एक अनुकूलता जीवनामध्ये. आणि अशी अनुकूलताच आमच्या जीवनामध्ये जर सतत असेल तर आम्ही खऱ्या सुखासाठी प्रयत्न आमच्याकडून होतच नाही. म्हणून सतत सुखाची अनुकूलता, सतत अनुकूलता हा सोनेरी पिंजरा आहे, ही सोनेरी कडी आहे, हे पक्क लक्षात ठेवायचं. बरेच जण म्हणतात काय खरंच तुमचं आयुष्य अगदी कसं चाललंय? आपण एकमेकांना म्हणत असतो, आपण एकमेकांना निर्वाळे देत असतो, दाखले देत असतो की तुमचं आयुष्य की नाही अगदी स्मूथ चालू आहे, काही तो चढ उतार नाही. आणि त्याच्यातच आम्हाला धन्यता वाटते. सगळी अनुकूलता, कौटुंबिक अनुकूलता. परत कालचा काकांचा शब्द लक्षात ठेवा. पण आम्ही समजतो आमच्याकडून ती कौटुंबिक अनुकूलता आहे आणि तिथेच आमची फसगत होते. ही सोन्याची बेडी आहे आणि ही आहे हे लक्षात पण येत नाही आणि ती तोडणे अत्यंत कठीण जातं. आणि म्हणून आम्ही ज्या सुखासाठी, सुखरूपतेसाठी आमच्याकडून प्रयत्न व्हायला पाहिजे ते आमच्याकडून प्रयत्न होतच नाही. त्या फटकं सुखामध्येच आम्ही फुटकं सुख, काकाने फुटकं सुख असा शब्द वापरलाय, त्या फुटकं सुखामध्येच आम्ही स्वतःला धन्यता समजतो. सत्संगाला जायला मिळतो, छान सत्संग ऐकायला मिळतो, बस. प्रपंचही छान चालू, परमार्थही छान चालू, फुटकं सुख आहे. त्या फुटकं सुखापासून जोपर्यंत आम्ही दूर राहत नाही तोपर्यंत आम्हाला सुखरूपता अनुभवायला मिळतच नाही. आणि म्हणून आम्हाला कायमचं सुख हवं असेल, सुखरूपता हवी असेल, तर ह्या सुखरूपतेच्या आड जर काय येत असेल तर ते काम आणि क्रोध येतात, कामना येते. म्हणून हा काम जो आहे हा आमचा वैरी आहे. काम क्रोध आमचे वैरी आहेत. मग वैरी कुठे दडून बसले हो? पुढचा प्रश्न. हे वैरी कुठे दडून बसलेत? तर ह्या वैर्यांनी बुद्धी, इंद्रिय बुद्धी आणि मन या ठिकाणी हे शत्रू दडून बसले आहेत. या ठिकाणी हे शत्रू दडून बसले आहेत. आता या शत्रूंना इथून त्यांचा खात्मा करायचा, हे ठिकाणं त्यांची उद्ध्वस्त करायची. कशाने करायची? कोणतं मिसाईल वापरायचं? विचारांचं मिसाईल वापरायचं. ड्रोनच्या माध्यमातून आम्ही यांची सगळी छायाचित्र घेऊन ठेवली आहेत या निवासस्थानाची. बुद्धी काय, मन काय आहे, इंद्रिय काय, याच्यामध्ये हा काम कसा आहे, कसा दडून बसलाय, तो कसा काम करतो, हे सगळं आम्ही ड्रोनच्या माध्यमातून याची छायाचित्र घेऊन ठेवली आहे. सगळी आमच्याकडे आली आहेत. आमचं ड्रोन कोणीही पाडलेलं नाही, लक्षात ठेवा.
कारण ते शास्त्रानुसार आम्ही चालवलेलं आहे. आमच्या मनाने ते चालवलेलं नाही, मग ते वेड्या वाकडं चालेलच कसं. म्हणून आता ते त्यांचं निवासस्थान शत्रूचं आमच्या लक्षात आलेलं आहे. ते आहे इंद्रिय, मन आणि बुद्धी, हे त्या शत्रूचं निवासस्थान आहे. आणि हे ज्ञानावर आवरण घालतात. म्हणून एकाला जर आम्ही एकाचा खात्मा केला, एकाला जर आम्ही नष्ट केलं, तर त्याच्या मागे दुसरं सुद्धा नष्ट होतं. एका कामाला नष्ट केलं तर क्रोध आणि मोह आपोआप नष्ट होतात. आणि म्हणून बुद्धीला जर मोह पडला तर इंद्रिय आणि मन हेही मोहित होतात. हो, हा काम या बुद्धीमध्ये आहे आणि म्हणून तो इंद्रिय आणि मनापर्यंत पोचतो. बुद्धी त्याला पोचवते. कशी? वासनेप्रमाणे. वासनेनुसार ही बुद्धी काम करते, सगळ्यांना माहितीच आहे की नाही. म्हणून हा मोह या बुद्धीमध्ये असतो आणि इंद्रिय आणि मन हे पण मोहित होतात. मग ह्यांना आम्हाला काय करावं लागेल? या मोहाला नष्ट मोह स्मृतीर लब्धा. मोह जो बुद्धीमध्ये आहे, तर बुद्धीचं काम काय आहे? स्मरण हे बुद्धीचं काम आहे. स्मरण विस्मरण हे बुद्धीमुळे होतात की नाही आम्हाला. मग आता ज्या मोहाच्या स्मृती आमच्या बुद्धीमध्ये असतात, त्या मोहाच्या स्मृती आम्ही नष्ट करायच्या. मग कशा करायच्या हो या नष्ट? त्याच्यासाठी शस्त्र कोणतं वापरायचं? तर मोहाच्या स्मृती नष्ट करण्यासाठी आमची आत्मस्मृती ही जागृत आम्ही करायची. आणि ती सुद्धा बुद्धीच्या ठिकाणी जागृत होते. अशी आत्मस्मृती जी आहे ही जर आम्ही जागृत केली, तर मग नष्ट मोहा स्मृती लब्धा हे सहज आम्हाला शक्य होतं. म्हणून मुले कुठारा, बुद्धीवरच आम्ही पहिलं शस्त्र टाकायला पाहिजे. मुले कुठारा, मुळासकट जर ते नष्ट झालं तर त्याची पाळंमुळं वरती येतच नाही. मूळच नष्ट करायचं. म्हणून आम्ही बुद्धीवरच सगळ्यात पहिला घाला घालायचा. बुद्धी तरुण जाते. बुद्धीतूनच जर आम्ही निघून गेला, काम निघून गेला, तर आम्ही तरुण जातो आणि समाधान होतं आणि बुद्धीचा निर्णय पण होतो. पण एवढं शक्य आहे का? पटकन बुद्धीवरच घाला घालणं आम्हाला शक्य आहे का? अजिबात शक्य नाही. परंतु तरी सुद्धा या बुद्धीवर आम्हाला जर पहिलं आक्रमण करायचं असेल, तर आम्हाला आधी त्याचा नीट विचार करावा लागेल की बुद्धी ही कशी आहे. आमची बुद्धी कशी आहे? ही बुद्धी वासनेनुसार निर्णय घेते. मान्य की नाही? काम, क्रोध, लोभ या तिघांमुळे बुद्धी मोहित होते. कामामुळे, क्रोधामुळे. आणि मग ही बुद्धी काय करते? स्वतः मोहित झाली की ती इंद्रियांना मोहात घालते. काम, क्रोध, लोभ हे इंद्रियांना मोहात घालते. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. मान्य की नाही? आपल्याला जन्म या वासनेप्रमाणे घ्यावा लागतो. आणि ह्या वासने निर्णय जे वासनेप्रमाणे आम्ही जन्म घेतो, तर ह्या वासना कुठे असतात? बुद्धीमध्ये असतात. आणि ही बुद्धी मनामार्फत या वासनांना इंद्रियांपर्यंत पोहोचवते. आणि आमच्या बुद्धीमध्ये काम, क्रोध, लोभ हे आधीपासूनच असतात. पहिलेपासून आहे. म्हणजे मागच्या जन्मामध्ये त्या बुद्धीवर जो काम, क्रोध, लोभाचा प्रभाव पडलाय ना, तो प्रभाव घेऊनच आम्ही पुढचा जन्म घेत असतो. कारण त्या काम, क्रोध, लोभामुळेच आमची वासना तयार होते. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. शास्त्राभिमुख आधी लक्षात घ्या. शास्त्राभिमुख झालाय, आता आम्ही याला साधनाभिमुख करायचंय. हे त्याचं शास्त्र आम्हाला एकदा समजलं. आता साधनाभिमुख कसं करायचं? आता या बुद्धीवर आम्हाला जर सगळ्यात पहिले आक्रमण करायचं असेल, तर आम्ही नेमकं काय करायचं?
तर सुंदर साधन सांगितलंय, माऊलींनी पण सांगितले आणि काकांनी त्या साधनावर जास्ती भर दिलेला आहे की मन आणि बुद्धी यांचं ऐक्य करायचं फार मोठं साधन आहे. कसं करायचं हे ऐक्य? मन आणि बुद्धी, बुद्धी सगळे निर्णय देते मनाला, मन इंद्रियांना सगळे निर्णय पोचवतो, इंद्रिय तसे काम करतात. मग आता या ठिकाणी काय करायचं? मग या ठिकाणी फार महत्वाचं साधन आहे हो. नीट ऐका आणि शक्य असेल तर थोडस लिहून पण घ्या, थोडस टिपून पण घ्या. लिहून नाही, टिपून पण घ्या. आपण असं करतोय का हे पण लक्षात येऊ द्या. मग आता या ठिकाणी आम्हाला मन आणि बुद्धीचं ऐक्य करायचं आहे. आणि ऐक्य करण्यासाठी अर्जुना समत्व चित्ताचे ते सार जाण योगाचे जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी, ही ओवी लिहून घ्या. साधनेसाठी ही ओवी आहे. ज्ञानेश्वरी मधली दुसऱ्या अध्यायातली 273वी ओवी आहे. समजा लिहिता नसेल आली तर आकडा त्याचा क्रमांक लिहून घ्या, नंतर बघा. पण साधनाभिमुख ही ओवी आहे. आज आम्हाला फक्त साधनाभिमुख आणि मग नंतर जीवनाभिमुख, आनंदाभिमुख बघायचं आहे. आणि म्हणून मन आणि बुद्धीचं ऐक्य करायचंय. म्हणजे काय करायचं? कसं होईल या मन बुद्धीचं ऐक्य? तर बुद्धी काय करते? वासनेप्रमाणे निर्णय मनाला पोहोचवते आणि मन तो निर्णय इंद्रियांपर्यंत पोहोचवतो. एक ग्राफ काढायला काय हरकत आहे? असा एक छान ग्राफ काढा. बुद्धी, मन आणि इंद्रिय असं लिहा, एकाखाली एक. बुद्धी वासनेचे निर्णय मनाला पोहोचवते आणि मनाचे निर्णय इंद्रियांना पोहोचवते. इंद्रिय हे सगळे विषय गोळा करतात त्याप्रमाणे, वासनेप्रमाणे, आणि छान त्याच्यामध्ये रममाण होतात. आता आम्हाला काय करायचं आहे? आता आम्हाला उलट दिशेने प्रवास करायचा आहे. म्हणजे काय करायचंय? आता आम्हाला नवीन निर्णय घ्यायचे आहेत. वासनेप्रमाणे जे निर्णय आहेत ते आम्हाला शास्त्राप्रमाणे जर निर्णय घ्यायचे असतील तर आम्हाला ह्या इंद्रियांना विषयामध्ये न रमू देता त्यांना आम्हाला नवीन विषय द्यावा लागेल. म्हणजे ह्या इंद्रियांनी आता विषयामध्ये न रमता काय करायचं आहे? कोणते नवीन विषय घ्यायचे आहे? आत्मरती, आत्मक्रीड हा विषय त्या इंद्रियांना द्यायचा आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, हा विषय त्या इंद्रियांना द्यायचा आहे. म्हणजे डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळ्यांनी दृश्यच पाहायचं तर डोळे तुम्ही घ्या रे सुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. आता ह्या इंद्रियांना विषयांपासून परांमुख करायचं आणि कोणत्या विषयामध्ये लावायचं? तर आमच्या उपास्य देवतेच्या भक्तीमध्ये, उपासनेमध्ये त्यांना सत्प्रवृत्त करायचं. इंद्रियांना पहा, आता इंद्रियांपासून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि त्या मनाला आता नवीन निर्णय घ्यायला भाग पाडायचं, नवीन वासनासाठी भाग पाडायचं. मग मन नवीन संकल्प तयार करतात. मनाचं काम संकल्प करणं आहे. मग मन नवीन संकल्प तयार करतो की मला काय करायचं? मला सुखरूप व्हायचंच. हा संकल्प ते नवीन मन नवीन संकल्प घेतं आणि अशा पद्धतीने मनाने ज्यावेळेला नवीन संकल्प घेतला की मग ते मन हे संकल्प त्या बुद्धीकडे पाठवतात. ते नवीन संस्कार मन काय करतं? नवीन संस्कार इंद्रियांच्या मार्फत ते नवीन संस्कार घेतात, सत्य संकल्प करतात आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण, आणि ते संकल्प बुद्धीकडे पाठवतात आणि बुद्धी मग तसा निर्णय घेते. बुद्धी तसा निर्णय घेते. बस म्हणून अभ्यासाला, वाचायला, श्रवण, ध्यान या साधनेला आम्ही जेव्हा बसतो तेव्हा
मनाच्या मध्यस्थीने हे नवीन संस्कार बुद्धीपर्यंत पोहोचवण्याचं काम चालू असतं. हो, आता सध्या आपण काय करतोय, हे संस्कार बुद्धीपर्यंत पोहोचवतच आहे. म्हणून इंद्रियांचं संयमन सगळ्यात महत्वाचं, आणि ते इंद्रिय संयमित करून ते आत्मचिंतनामध्ये, आत्मस्वरूपामध्ये त्यांना लावायचं आणि नवीन संकल्प करायचे, नवीन संस्कार घ्यायचे आणि ते संस्कार मनामार्फत बुद्धीपर्यंत पोहोचवायचे आणि नवे निर्णय घ्यायचे. कोणते निर्णय? शिवोहम शिवोहम, हे नवीन निर्णय घ्यायचे आणि हे नवीन निर्णय या चित्तानी पकडून ठेवायचे. असं जेव्हा झालं तेव्हा मन आणि बुद्धीचं ऐक्य होईल. या ठिकाणी मन बुद्धीचं ऐक्य होईल आणि त्या ठिकाणी चित्ताचं समत्व येईल. म्हणून इंद्रियांवर संयमापासून सुरुवात करायची. म्हणून चार्ट काढा पहिला आणि मग त्याला असा फिरवा, ॲरो घालून ॲरो करा आणि फिरवा. डोळ्यासमोर तो चार्ट असला तर फार सोपं जातो आणि पटकन ही ओवी आम्हाला कळते. या युक्ती आहेत अभ्यासाच्या. आणि म्हणून आम्हाला ह्या साधना पद्धती ज्या आहेत या नीट समजून घेतल्या पाहिजे. आणि असं जो करतो त्याला साधक असं म्हणतात. म्हणून आम्हाला श्री गुरु ध्यान करायला सांगतात, नाम घ्यायला सांगतात, तत्वज्ञानाचा अभ्यास करायला सांगतात. त्याच्या मागचा उद्देश एकच असतो की मन आणि बुद्धी यांचं ऐक्य घडून आणण्यासाठी ही सगळी साधनं आहेत. पक्क लक्षात ठेवायचं. आणि हे ज्याच्या लक्षात राहतं ना तो जिंकला. हो, श्री गुरूंनी मला ध्यान का सांगितलं, श्री गुरूंनी मला नाम का सांगितलं, श्री गुरूंनी मला तत्वज्ञानाचा अभ्यास का करायला सांगितला, याची सांगड का घालायला सांगितली, तर मन आणि बुद्धी यांचं ऐक्य होण्यासाठी ही सांगड घालायला सांगितलेली आहे. असं आम्हाला जर लक्षात येत असेल साधन काळात तर आम्ही जिंकलो. आणि असं आम्हाला जिंकायचं आहे. म्हणून मन बुद्धी आणि इंद्रिय जे आहेत, हे मन बुद्धी इंद्रिय यांचं अधिष्ठान कुठे आहे? काम आणि क्रोध यांचं अधिष्ठान मन बुद्धी इंद्रिय हे आहेत. हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि यांनीच ज्ञानाला, ज्ञान विज्ञान नाश करणारे आहेत. काम क्रोध ज्ञान विज्ञान नाश करतात. म्हणजे जे परोक्ष ज्ञान आम्ही घेतो त्या परोक्ष ज्ञानाचं अपरोक्ष ज्ञानामध्ये रूपांतर होऊ शकत नाही. म्हणून ज्ञान विज्ञान नाशनम म्हटलेलं आहे. काम क्रोध ज्ञान विज्ञान नाशनम, ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करतात. विज्ञानाचा नाश करत नाही. एकदा विज्ञान झालं की आम्हाला अडचण नाही. मग हाची नेम आता न फिरे माघारी. परंतु ज्ञानाचं विज्ञानामध्ये परिवर्तन होण्यासाठी हे काम क्रोध मध्ये फार मोठे अडथळे आहेत. अपरोक्ष मध्ये हे रूपांतर होऊ देत नाही. हे पारमार्थिक वास्तव आहे. आणि म्हणून आम्हाला काम आणि क्रोध म्हणजेच लोभ मोह यांना जिंकायचं आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात यांना जर जिंकायचं आहे तर मी तुला जिंकून देईन असं भगवंत म्हणत नाही. तुला जिंकायचंय रे, तू त्या पाप्यांना जिंक. तू त्या पाप्यांना तू जिंकलंच पाहिजे. मी जिंकून देणार नाही, तुला त्याचा नाश करायचा आहे. आणि म्हणून आम्ही ही सगळी काळजी घेतली पाहिजे की जिंकायचं मलाच आहे. आणि असं जर आम्हाला करायचं असेल तर मग आता ह्यासाठी आम्ही नेमकं कोणतं साधन घ्यावं, नेमकं कोणतं काय करावं हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून भगवंत आम्हाला पुढच्या श्लोकामध्ये सांगतात आहे, श्लोक क्रमांक या ठिकाणी पुढचा श्लोक सांगतात आहे मला भगवंत की ज्ञान विज्ञान नाश करणारे हे जे कामक्रोध आहे त्याच्यासाठी तू इंद्रियांना वश कर.
इंद्रियांवर संयम कर सगळ्यात पहिले, आणि यांचा नाश करण्याचा निश्चय घे. निश्चय कर, इंद्रियांवर संयम कर आणि यांचा नाश करण्याचा निश्चय कर. सगळ्यात पहिले निश्चय फार महत्वाचा आहे. हा मला निश्चय करावा लागेल आणि इंद्रियांवर संयमन करावं लागेल सगळ्यात पहिले. का बरं इंद्रियांवर संयमन करावं लागेल सगळ्यात पहिले? इंद्रियच का सांगितली संयमनाला? त्याचं कारण असं आहे की बुद्धी जी आहे, या बुद्धी काय करते की बुद्धीवर, या बुद्धीमध्ये हा काम आहे, बुद्धीमध्ये काम बसलेलं आहे. मग आधी बुद्धीच काय आपण नष्ट करायची? तो बुद्धीतलाच काम नष्ट का नाही करायचा? कारण त्या कामाने ह्या विवेक बुद्धी आमची नष्ट केलेली आहे, विवेक शक्ती आमची भ्रष्ट केली आहे. त्यामुळे फार कठीण आहे हो एकदम बुद्धीवरच हल्ला करणं. फार अंतस्थ आहे ते ठिकाण, निवासस्थान फार अंतस्थ आहे. म्हणून एकदम आतमध्ये जाणं फार कठीण आहे. एकदम विवेक शक्तीच भ्रष्ट केल्यामुळे त्या स्तरावर नाश करणं कठीण आहे. त्या मानाने मन थोडं स्थूल आहे, मग परंतु मन सुद्धा विषयाच्या आहारी गेलेलं आहे, ते पण अतिशय दुर्बल झालंय. म्हणून त्याच्यावरही पहिले हल्ला करणं फार कठीण आहे. मग काय करायचं? म्हणून पहिल्या स्तरावर जे स्थूल स्तरावर साधन आहे, इंद्रिय जे आहे ते ठिकाण आहे, त्याच्यावर पहिले आम्ही हल्ला करायला पाहिजे. तिथे शत्रू जो दडलेला आहे तिथे आम्ही सगळ्यात पहिले हल्ला करायला पाहिजे. म्हणजे त्या कामना ज्या आहेत आमच्या, ज्या बुद्धीत बसलेल्या कामना आहेत, त्या इंद्रियांच्या माध्यमातूनच व्यक्त होतात की नाही, बाह्य विश्वामध्ये व्यक्त होतात की नाही. म्हणजे त्या पहिले तिथे आम्हाला आवर घालणं शक्य आहे. जे स्थूल आहे त्या स्थूल आम्हाला पटकन दिसतं, आणि म्हणून जे पटकन दिसतं त्या पटकन दिसणाऱ्या शत्रूलाच पहिले आम्हाला मारायला पाहिजे. बॉर्डरवर आलेला शत्रू आम्हाला पटकन दिसतो, आधी त्यालाच खलास करा. मग हळूच बॉर्डरवर घुसा, आतमध्ये घुसा, मग आत जाऊन अगदी आतला जो स्थळ महत्वाचं त्यांचं आहे ठिकाण शत्रूचं, त्याच्यावर घाला. म्हणून भगवान कामनेच्या बाह्य आविष्कारावर आम्हाला पहिले साधन सांगतात आहे, साधन सांगणं सुरू आहे. त्या काम आणि क्रोधाने आमच्या ज्ञानावर आवरण घातलेलं आहे. म्हणून ते स्थूल आवरण जे आधी आहे, जो स्थूल रूपाने दिसलेला आहे, ते आधी आम्हाला काढायचंय. म्हणून इंद्रियांवर संयमन फार आवश्यक आहे. इंद्रियांवर इंद्रियांवर जर आम्हाला संयमन करायचं असेल तर मन आणि बुद्धीशिवाय हे शक्य नाही, हे पक्कच आहे. मन बुद्धीशिवाय आम्ही काही करू शकत नाही. पण स्थूल मानाने आम्ही मन आणि बुद्धीच्या साह्याने इंद्रियांवर संयमन करायचं. म्हणजे धोक्याची सूचना जर मिळाली तर कासव कसं आपले सगळे अवयव निवृत्त करून घेतं की नाही, आणि कवचाखाली आपलं रक्षण करतं की नाही, अगदी त्याप्रमाणे आपली सगळी इंद्रिय निवृत्त करून, म्हणजे शम आणि दम. इंद्रिय निवृत्त करायची म्हणजे शम आणि दम. शम म्हणजे मनाच्या स्तरावर विचार करून, दम म्हणजे जबरदस्तीने त्यांना आवरायचंच. असं शम आणि दम यांनी ती इंद्रिय आम्ही आमच्या ताब्यात ठेवावी आणि विवेकरूपी कवचाखाली घेऊन त्याचं रक्षण करावं. म्हणून साधकांनी सारासार विचार करून त्या बुद्धीला शरण जावं, म्हणजे इंद्रियांवर संयमन चांगलं होईल. कारण इंद्रियांचा स्वभाव काय की विषय दिसला की इंद्रिय त्याच्या मागे धावतात, विषयांच्या मागे स्वैर धावतात. हा इंद्रियांचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे की नाही. उच्छृंखल आहेत की नाही ही इंद्रिय. विषय दिसला की धावलं. आता सुद्धा मीटिंग मध्ये जर समजा टीव्ही सुरू असेल आणि मोठ्याने बातम्या चालू असतील आणि जर युद्धाला प्रारंभ असा शब्द जरी आम्ही ऐकला तरी आपण ताबडतोब आपलं मन जे आहे ते तिकडे जाईल, डोळे निश्चित टीव्हीकडे वळतील, युद्ध सुरू झालं. कारण आपल्या सगळ्यांची व्हिडिओ बंद असल्यामुळे आपण काय करतो हे कोणालाच एकमेकांचं कळत नाही. युद्ध सुरू झालं परत. म्हणजे विषयांकडे ते मन ताबडतोब वळलं की नाही, ते स्वैर आहे, उच्छृंखल आहे की नाही,
ते योग्य अयोग्याचा विचार त्यांनी केला का? या वेळेला आम्ही श्रवण करतो आहे, इंद्रियांचं संयमन कसं करायचं असा योग्य अयोग्यतेचा विचार न करता ते इंद्रिय उपभोग घेतातच की नाही. म्हणून त्या इंद्रियावर दृढ निश्चयाने आम्ही त्याचं संयमन केलं पाहिजे. कसं असतो हे इंद्रिय माहितीये का? हे इंद्रिय विषयाचा भोग कसा घेतात, नाथ महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिले की मांजर कसं करतं, डोळे मिटून दूध पितं आणि दूध पिताना ते विचार नाही करत की आपण कोणाच्या घरचं दूध पितोय. म्हणून नाथ महाराजांची ओवी आहे की दूध मिळाली आहे मांजर, एकदा मांजराला दूध मिळालं की न म्हणे द्विज अंतज घर, ते कोणाचं घर आहे पाहत नाही, शत्रूचं घर आहे की मित्राचं घर आहे हे मांजर बघत नाही, त्याला दूध मिळाल्याशी फक्त मत्त बसतं. अगदी त्याप्रमाणे ते मांजर जसं विचार करत नाही दूध पिताना, अगदी त्याप्रमाणे तेही विषय उन्मत्त नर माणूस विषयामध्ये इतका उन्मत्त झालेला असतो, न करीती विचार सेव्या सेव्य, विचारच करत नाही की तो विषय सेवनाला योग्य आहे की अयोग्य आहे, हा विचारच करत नाही. आणि म्हणून आम्हाला सगळ्यात पहिले जो घाला कुठे घालायचा असेल तर या इंद्रियांवर घालायचं आहे. इंद्रियांचं संयमन करायचं आहे आणि इंद्रियांच्या संयमनासाठी आपण छान पद्धतीने 2 दिवस विचार केलेला आहे तपाचा. तपाचरण आपण बघितलेला आहे, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. आज त्या तपाचा उल्लेख फक्त करते, सविस्तर सांगत नाही, कारण आपण अत्यंत सविस्तरपणे याचा उल्लेख केलेला आहे. म्हणून इंद्रियांवर संयमन करण्यासाठी तपाचरणाची फार आवश्यकता आहे. कानी सद्वचन ऐकावे, नेत्री शुभची पहावे, हे तप आहे. आणि ह्या तिन्ही स्तरावर आम्ही हे तप निश्चितपणे केलं पाहिजे. आणि सर्व इंद्रियांना निषिद्ध कर्मांपासून विचारपूर्वक निवृत्त करून सदाचार, धर्माचरण आणि वेद प्रतिपादक कर्मामध्ये प्रवृत्त केलं पाहिजे. सदाचार हा थोर सांडू नये तो, समर्थ म्हणतात. सदाचाराला कधी आम्ही दुर्लक्षित करता कामा नये. जनी तोची तो मानवी धन्य होतो. म्हणून इंद्रियांवर सगळ्यात पहिले आम्हाला घाला घालायचं आहे. त्याचं कारण पण सांगितलं. जरी बुद्धीमध्ये काम असला तरी सुद्धा आधी आम्हाला इंद्रिय संयमित करावे लागतील आणि मग नवीन संस्कार मनामार्फत घ्यावे लागतील. इंद्रिय संस्कार घेणार नाही तर इंद्रिय जी आहेत त्या संयमन केल्यानंतर ते संस्कार जे आहेत, म्हणजे डोळ्यांनी आता विठुरायाचं रूप पाहायचं आणि ते रूप डोळ्यांनी टिपल्यानंतर मनाने नवीन संस्कार घ्यायचा. रूप टिपत असताना, रूप पाहत असताना, डोळ्यांनी विठोबाचं रूप पाहत असताना मनाने त्याच वेळेला संस्कार घ्यायचा. कोणता संस्कार घ्यायचा? तुझं जे रूप आहे, सावळे सुंदर रूप मनोहर, सुखाचे सुख श्रीहरी मुख, हा निर्णय, हा नवीन संस्कार मनाने घ्यायचा. सुखाचं सुख कोणतं आहे? श्रीहरीचं मुख आहे आणि ते श्रीहरीचं मुख मी माझ्या डोळ्यांनी पाहतो आहे आणि ते सुख हे खरं सुख आहे. इथे सुखरूपता आहे. हा संस्कार मनाने त्याच वेळेला घ्यायचा आणि तो संस्कार बुद्धीपर्यंत पोहोचवायचा. म्हणजे बुद्धी मग निर्णय घेते. बुद्धी निर्णय काय घेते? मग नवीन संस्कार मनाने ज्या वेळेला बुद्धीपर्यंत पोहोचला त्यावेळेला बुद्धी निर्णय घेते की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका. आता बुद्धीने नवीन निर्णय घेतला. तो संस्कार मनाने बुद्धीला दिला आणि बुद्धीने नवीन निर्णय घेतला
सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा. माझ्या पांडुरंगासारखा दुसरा सुखरूप असं काहीच नाही हो, काहीच नाही. आणि म्हणून पांडुरंगच, विठ्ठल तो गावा, विठ्ठल तो ध्यावा. बस विठ्ठलच जीवभाव करावा, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. आता बुद्धीने तो निर्णय घेतलेला आहे. आणि बुद्धी नवा निर्णय जो घेते तो चित्ताने पकडून ठेवला आहे. मन आणि बुद्धीचं ऐक्य झालं आहे. साधन आहे हो, हे साधन आहे. म्हणून इंद्रियांचं संयमन हे साधन, असं ते संयमन इथपर्यंत आम्हाला न्यायचं आहे. म्हणून तपाची आवश्यकता. म्हणून 3 पद्धतीचे तप आपण या गीतेच्या माध्यमातूनच पाहिले की कशा पद्धतीने आम्हाला तप करायचं आहे. आणि तप करून आम्हाला आत्माकार वृत्ती तयार करायची आहे. आणि सर्व धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, या उक्तीप्रमाणे आम्हाला स्वरूपामध्ये राहणे हाच अंतिम पुरुषार्थ आहे. आणि ह्यासाठीच आम्हाला अखंड ब्रह्माभ्यास करायचा. अखंड ब्रह्माभ्यास कुठपर्यंत करायचा हो? रत होईपर्यंत, आत्मक्रीड आणि आत्मरती होईपर्यंत हा ब्रह्माभ्यास झाला पाहिजे. मान्य आहे की नाही? दिलं ना भगवंतानी आम्हाला, किती सुंदर साधन दिलं पहा. कर्मयोगा पूर्णपणे तो तिथपर्यंत जाण्यासाठी आम्हाला शत्रू पण सांगितले, त्याच्या आड येणारे शत्रू सांगितले, त्या शत्रूचं निवासस्थान सांगितलं. आणि आता त्या मन, बुद्धी आणि इंद्रिय या ठिकाणी ह्या शत्रूंनी कधीच वस्ती करता कामा नये. म्हणून तिथे आता आपला हक्काचा माणूस आणून ठेवा हो. मन, बुद्धी, इंद्रियाच्या ठिकाणी हक्काचा माणूस आणून ठेवा. कोण आहे हो विश्वासपात्र हक्काचा? असा कोण आहे? एकच आहे हो, विठुराया. बस परब्रह्म, ते हे परब्रह्म विटेवरी साजिरे. ते हे परब्रह्म, ही वीट कोणती आहे? निष्काम कर्माची वीट आहे. आणि ते निष्काम कर्म मला माझ्या इंद्रियांनी करायचं आहे. आणि त्या इंद्रियांना ती बुद्धी तसा संकल्प ते मन करणार आहे. आणि बुद्धी तसा निर्णय घेणार आहे की बाबा रे, निष्काम कर्मच तू कर. म्हणून ते हे परब्रह्म विटेवरी साजिरे. मन, बुद्धी आणि इंद्रिय यांची पण एक वीट आपण आजच्या चिंतनापुरता तयार करून घेऊ. आणि त्याच्यावर ते परब्रह्म आम्ही उभं ठेवू. हक्काचा माणूस आता इथे राहिला की आता कोणीही शत्रू घाला करू शकणार नाही. कोणताच शत्रू आता घाला करू शकणार नाही. हे ज्या वेळेला आम्हाला साधेल त्याच वेळेला मग मात्र आम्ही निश्चिंत होऊ. जेथ मी कामू स्वय वसे, तेथ क्रोध वसे सावकाशे. काम आणि क्रोध तिथे सावकाश बसलेला आहे. तिथे काम क्रोध असतच जसे केव्हा नाही राहणार नाही. नारायण ऐसे तुवा केले. नारायण ज्या वेळेला तिथे असेल त्यावेळेला तिथे काम क्रोध राहणार नाही. पक्क लक्षात ठेवा. म्हणून तिथे परब्रह्म विटेवरी साजिरे, तिथे आणून बसवा. त्यासाठी ब्रह्माभ्यास. त्या परब्रह्म विठुरायाला जर का आम्हाला या ठिकाणी स्थिर करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला साधनच करावं लागेल. इतका सोपा आहे का हो ब्रह्माभ्यास? इतका सोपा ब्रह्माभ्यास आहे का की आज आपण सांगितलं आणि लगेच विठुराया तिथे येऊन बसले. या हो विठुराया, या बसा इथे. तर आले ते. आम्ही तरी जातो का एका बोलवण्यावर कोणाकडे? लक्षात घ्या, आम्ही तरी एका बोलवण्यावर कोणाकडे जातो का? आम्ही सुद्धा अजिबात जात नाही. एका बोलवण्यावर आम्ही पण जात नसतो. आम्हाला सुद्धा किती मान लागतो. मग परब्रह्म स्वरूप विठुरायाला मान नाही लागत हो, पण मेहनत तर घ्यावी लागेल ना त्याला आणायला.
का मेहनत घ्यावी लागेल? कारण आमच्या मनावर, बुद्धीवर आणि इंद्रिय यांच्यावर ह्या काम क्रोधाची दंडेली चालते. दंडेली शब्द काकांनी वापरलेला आहे म्हणून मी वापरते. दंडेली चालते. यांचं त्रिकूट आहे हो, या काम क्रोधाचं आमच्या बुद्धीवर पडलेलं त्रिकूट आहे, मनावर पडलेलं हे त्रिकूट, आणि हे फार बलवान आहे. म्हणून आम्हाला एकाला जिंकलं की सगळ्यांना जिंकणं होणार आहे. या कामाचं आमच्या या बुद्धीवर नियंत्रण आहे. म्हणून आम्हाला सांगितलंय की यो बुद्धे परतस्तु सहा. या बुद्धीवर या कामाचं नियंत्रण आहे. या बुद्धीवर या कामाने पूर्ण ताबा घेतलेला आहे. म्हणून विचार करायचा आम्हाला की ह्या इंद्रियांच्या पलीकडे काय आहे? मन आहे. मनाच्या पलीकडे काय आहे? बुद्धी आहे. या बुद्धीवर या कामाने नियंत्रण घेतलेलं आहे, ताबा घेतलेला आहे. मग हिला हटवायचं आहे. या हटवायचं आहे बुद्धीतून, तर या बुद्धीच्या पलीकडचा विचार आपण करावा की नाही केव्हाही? अलीकडचा विचार कशाला करावा? सुरुवात आतापर्यंत आपण अलीकडचे विचार केले, इंद्रियांवर संयम केलं, मन आणि बुद्धीचं ऐक्य करण्यासाठी त्या मनाला वळण लावलं, अलीकडचं साधन केलं. पण तरी सुद्धा यांची दंडेली अजून चालतेच आहे ना. त्यांना मुळापासून घालवायचं आहे. मग मुळापासून घालवायचं आहे तर पलीकडचा विचार करायचा आहे. जरा अलीकडे ये, मला पलीकडे ने पांडुरंगा. आता हे काम फक्त पांडुरंगच करू शकतो हो. अलीकडे आहे, अलीकडे ये, मला पलीकडे घेऊन जा. मी अलीकडच्या तीरावर उभा आहे रे पांडुरंगा. मी फक्त बुद्धी आणि इंद्रिय आणि मन ह्या तीरावर मी सारखा उभा आहे. इंद्रिय आणि मन, उपासना ह्या स्तरावर मी फक्त इथेच उभा आहे. मनाने नवीन संकल्प घेतोय, नवीन संस्कार घेतोय, बुद्धीपर्यंत पोहोचवतोय. इंद्रियांनी पण, म्हणजे अजून मी करणीय प्रांतामध्ये आहेच रे पांडुरंगा. म्हणून तू जरा अलीकडे ये आणि मला पलीकडे घेऊन जा. ह्या बुद्धीमध्ये असलेला जो काम आहे, सूक्ष्म रूपाने बसलेला काम, क्रोध, लोभ, मोह आहे, यांना समूळ नष्ट करायचं आहे मुळापासून. तर आता मला बुद्धीच्या पलीकडे जावं लागेल, तेव्हा तो नष्ट होईल. म्हणून यो बुद्धे परतस्तु सहा, हा विचार आम्हाला आता करावा लागेल. बुद्धीच्या पलीकडे काय आहे? हा बुद्धीच्या पलीकडे असणार जे आत्मस्वरूप जे आहे, बुद्धीच्याही पलीकडे तोच आत्मा आहे. त्या आत्मचिंतन मी ज्यावेळेला करेल तेव्हाच माझ्या बुद्धीमधलं हा शत्रू समूळ नष्ट होईल. जर आम्हाला आतापर्यंत आम्ही इंद्रिय आणि मनाच्या मार्फत या शत्रूला पुष्कळ दुर्बल केलाय. लक्षात घ्या, साधन करून 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 आम्ही या शत्रूला दुर्बल केलंय. इंद्रियांचं संयमन केलं, दुर्बळ झालाय. मनाने नवीन संस्कार घेतले, बुद्धीपर्यंत पोहोचवून बुद्धीने नवीन निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे. निर्णयाप्रमाणे ती बुद्धी काम करते, मन पण काम करते, इंद्रिय पण तसेच काम करतात आहे. बऱ्याच प्रमाणात हा शत्रू दुर्बळ झालेला आहे, पण कायमचा गेलेला नाही. आम्ही साधक आहोत म्हणून हा शत्रूचा प्रभाव पुष्कळ प्रमाणात आमच्यावर कमी आहे, मान्य आहे की नाही? कायमचा जर आम्हाला घालवायचा असेल तर आता आपण पलीकडचा विचार करायला पाहिजे. म्हणून अलीकडे ये, मला पलीकडे ने पांडुरंगा. मध्ये भरली चंद्रभागा रे, ह्या प्रपंचाची ही चंद्रभागा आहे ना, हा मला पलीकडचा विचार करूच देत नाही रे बाबा पांडुरंगा. तुझा आत्मस्वरूप मला बघूच देत नाही. आणि म्हणून आता तुलाच ते शक्य आहे, तूच ये आणि मला घेऊन जा. बुद्धीच्या पलीकडे काय आहे? तोच आत्मा आहे. आणि म्हणून आम्ही आत्मनात्म विवेकाचं साधन आम्हाला भगवंत देतात या ठिकाणी. आत्म अनात्म विवेक आम्ही करायला पाहिजे आणि अनात्म वृत्तीचा त्याग आमच्याकडून निश्चित व्हायला पाहिजे. म्हणजे कामनेचा समूळ त्याग होईल. रसवर्ज रसोपस्यम परम दृष्टा निवर्तन्ते.
फक्त परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीनेच सर्व कामनांचा रस नष्ट होणार आहे, म्हणजे विषय भोग वासना नष्ट होणार आहे. इंद्रियांचा संयम करून आम्ही विषय भोग थांबवले, इंद्रियांचा संयम करून. पण वासनेच्या रूपाने असणारं सूक्ष्म रूप त्या भोगाचं ते नाहीसं करायचं असेल तर आता मात्र आम्हाला परमात्म स्वरूपाचं चिंतन करावं लागेल. आणि तो विवेक करावा लागेल. म्हणून सगळ्यात पहिले आम्ही त्या परमात्म्याचं स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे. सगळ्यात पहिले आम्ही ज्ञान करून घ्यायला पाहिजे की हा परमात्मा स्वरूप कसा आहे, हा परमात्मा कसा आहे हे आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून साधकांनी आम्ही सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम म्हणजे आत जाणारा आत्मनात्म विचार आम्ही करायला पाहिजे. आणि बुद्धीच्या पलीकडचं असलेलं आत्मस्वरूप जे आहे, स्वरूपाकार आधी आमची वृत्ती आम्ही करायला पाहिजे. म्हणून आत्मनात्म विवेकाने आम्ही परमात्म स्वरूप जाणायचं, त्या स्वरूपाचा पहिले आश्रय घ्यायचा, अनात्म्याचा त्याग करायचा. मग आता आम्ही नेमका कसा विचार करणार आहोत. आता या ठिकाणी करणीय प्रांत संपला, लक्षात घ्या. या ठिकाणी करणीय प्रांत संपला आणि ज्ञानाचा प्रांत सुरू झाला. आता वैचारिक साधन आमचं सुरू झालं हो. या ठिकाणी समूह नाश करायचा आहे, म्हणजे सूक्ष्म पाहिजे की नाही साधन. आणि सूक्ष्म साधनाला या ठिकाणी सुरुवात झालीये 43व्या मंत्रामध्ये, श्लोकामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी अर्जुनाला या ठिकाणी महाबाहो म्हटलंय, कारण शत्रूचा जो नाश करायचा आहे याच्यासाठी सामर्थ्य पण जबरदस्त लागेल की नाही. म्हणून महाबाहो, अजानुबाहू, महाबाहो, सामर्थ्यशील असं आम्हाला व्हायचं आहे. आम्हाला पण अर्जुनासारखं महाबाहो व्हायचं आहे. आणि विचारांचं सामर्थ्य आम्ही आमच्या जवळ आधी कमवायचं आहे. म्हणून खरा शत्रू हा बाहेर नाहीये, इंद्रियांच्या स्तरावर खरा शत्रू नाही, तर तो आतल्या स्तरावर आहे, अंतःकरणामध्ये आहे. तो महापापी, महाखादाड आणि अत्यंत खोल गेलेले त्याची मुळं आहेत, एवढं लक्षात घ्या. का इतकं सांगते? घाबरण्यासाठी नाही सांगत हो. तर ती मुळं आम्हाला मुळापासून उखडून काढायची. कॅन्सरचे टिश्यू काढतात त्यावेळेला घेतात की नाही, किमो घेतात, रेडिओ घेतात, कारण ती मुळं त्यांना मुळापासून काढायची असतात. कॅन्सरची टिश्यू मुळापासून उखडून काढायची असतात, की त्यांनी नंतर दुसरीकडे कुठे घर करू नये. मग ते अत्यंत सूक्ष्म साधन असतं ना. दिसतं का आम्हाला? त्या रेज आतमध्ये जाताना दिसतात का कोणाला? पण जातात, त्यांचं काम ते करतात. तसं विचार आतमध्ये जाताना कोणाला दिसणार नाही, विचार स्थूल रूपाने दिसणार नाही. पण विचार करायला ज्या वेळेला आम्ही लागू, विचार हे साधन ज्या वेळेला आम्ही स्वीकारू, त्यावेळेला ते बरोबर आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आता ते साधन कसं करायचं ह्याचा थोडक्यामध्ये मी इशारा घेते की वैचारिक साधन करून काम क्रोध ह्या शत्रूंचा कायमचा खात्मा करायचा आहे. मग सगळ्यात पहिले विचार करायचा की माझं अंतःकरण आत्मचिंतनच केलं पाहिजे, अंतःकरणाने आत्मचिंतन केलं पाहिजे. मग कसं करायचं ते आत्मचिंतन करायला सुरुवात कसं करायची, तर कसं आहे आत्मस्वरूप पंचकोशातीत आहे, तिन्ही अवस्थांचं ते साक्षीत्व करतं, सच्चिदानंद स्वरूप आहे, असं ते मी आहे. हा आधी ढोबळ मानाने ठरवून घ्यायचं की ते मी आहे. आणि असं प्रत्येक साधकाने हे जाणायचं, याची जाणीव ठेवायची आणि मग आत्मनात्म विवेक करायला सुरुवात करायची. मग आता हा विवेक करताना
नेमका कसा विचार करायचा याच्यासाठी परत आपण शास्त्राचा आधार घ्यायचा आणि लिहून घ्या. फक्त तेवढं लिहून घ्या, जास्ती लिहून नका. बस एवढंच लिहून घ्या की घटद्रष्टा घटात भिन्न इति, एवढं लिहून घ्या फक्त. बस त्याचं स्पष्टीकरण आता शांतपणे ऐका आणि नंतर मीटिंग झाल्यानंतर परत याचा विचार करा. म्हणून एवढंच लिहून घ्या. साधन म्हणून हे घ्यायचंय, म्हणून साधन लिहून घ्या. सगळ्यात पहिले हे सच्चिदानंद साक्षी स्वरूप असणारा आत्मा मी आहे असा विचार करायचा. मग आता दुसरा विचार करताना घटद्रष्टा घटात भिन्ना किती हा विचार करायचा. म्हणजे घटाचा जो द्रष्टा असतो म्हणजे घट पाहणारा जो असतो हा घटापासून भिन्न असतो की नाही. घट दृश्य, घट कसा आहे, घट दृश्य आहे, त्याला नाम आहे, रूप आहे, रंग आहे, आकार आहे, त्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे, म्हणजे त्याला लय नक्की आहे की नाही. घट हा अचेतन जड आहे की नाही. परंतु त्याला पाहणारा जो द्रष्टा आहे तो अहम या शब्दाने निर्देशित झाले. मी पाहतो, मी पाहतो, म्हणजे नेमकं कोण पाहतो हा विचार करायचा. आता हे सगळं दृश्य मी पाहतोय, मला जाणवत आहे. काम क्रोध मला जाणवतात आहे, मग कोणाला हे कळत आहे. तो द्रष्टा कसा आहे, तो द्रष्टा उत्पत्ती स्थिती लय रहित आहे. देश काल वस्तूंनी परिच्छिन्न तो नाही. तो अविनाशी आहे, तो इंद्रिय गोचर नाही, तो दृश्यापासून भिन्न आहे. म्हणून तो दृश्य होऊ शकत नाही. मला मोबाईल दिसला म्हणजे मी आणि मोबाईल भिन्न आहे ना. मग ज्याला दिसला तो कसा आहे याचा विचार करा. त्या विचारावर या आणि मग हा विचार ज्या वेळेला आम्ही करू त्यावेळेला की मी ह्या सगळ्या दृश्याच्या पलीकडचा आहे. काम क्रोध सुद्धा दृश्यच आहे हे मला ज्या अर्थी जाणवतात आहे त्या अर्थी मी यापासून वेगळं आहे. मग मी या कामक्रोधाचा कशाला माझ्यावर हावी होऊ द्यायचं. मी जर याच्यापासून वेगळं आहे तर यांना माझ्यावर का यांचं दादागिरी चालू द्यायची. अजिबात नाही. आम्ही वेगळं, तुम्ही वेगळे, तुमचं आमच्यावर काही चालणार नाही. आता नियंत्रण तुमचं नाही आमच्यावर. एकदा हे आम्हाला कळलं ना, आम्ही वेगळं वेगळं आहे कळलं की मग आपण त्याच्या नियंत्रणात जात नाही, त्यांच्या प्रभावात पण जात नाही. मी सगळ्यांचा साक्षी आहे. हो, मला जाणवतंय काम क्रोध लोभ मोह विकार सगळे मला जाणवतात आहे. हे माझ्या साक्षीत, हे याचं साक्षीत्व मी करू शकतो आहे. असा मी अविनाशी आहे, मी सच्चिदानंद आहे. अशा पद्धतीने घटद्रष्टात घटात भिन्न इति या न्यायाने मी विचार करायला पाहिजे. आणि सगळ्यात प्रथम मी मला ह्या सगळ्या दृश्यापासून वेगळं करून घ्यायला पाहिजे. सगळ्यात पहिले मी कोण आहे, मी स्वतःला स्वतःच्या स्वरूपाची आठवण, स्वतःच्या स्वरूपाची ओळख द्यायची. आणि मग मी प्रत्यक्ष मी ब्रह्मरूप आहे, आत्मरूप आहे म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टींपासून आता मी स्वतःला वेगळं करायचं. आत्म अनात्म विवेक या ठिकाणी करायचा. मी आत्मा आहे, बाकीचं सगळं अनात्म आहे. आत्म असं मन बुद्धी चित्त अहंकार आता मी नाही, हे सगळे अनात्म आहे हा निर्णय करायचा. आता दुसरा लिहून घ्या एवढंच, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम. आता असा निर्णय करायला सुरुवात करायची. एकदा वेगळं झालं ना आपण की मग आपण वेगळेपणाचे विचार करतो की नाही. आम्ही आहे ना आमच्या कुटुंबापासून वेगळं झालो, नाहीच पटत आमचं आमच्या घरच्या लोकांशी, मग वेगळं झालं तर आता सगळं वेगळंच करायचं की नाही. घर वेगळं, आमचं सगळं सामान आमचं वेगळं, आमचं रुटीन वेगळं करायला पाहिजे की नाही. होतं की नाही आमचं रुटीन वेगळं. मग म्हणतो आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही, असं काही दिवसांनी आपणच म्हणतो की नाही. तसंच इकडे करायचं. मन बुद्धी चित्त अहंकार मी नाही. मी कोण आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम.
असा विचार करायचा. पहा, समूळ नष्ट करणं चाललंय असा विचार आम्ही करायचा. मी कोण आहे? मी चिदानंद शिवस्वरूप परमात्मा आहे. आता ह्या विचारावर आम्ही दृढ झालो. आणि मग आता दृढ झाल्यानंतर मग आता मी कसं आहे, मग माझं स्वरूप कसं आहे? माझं स्वरूप असंगोहम असंगोहम. मी कोणाच्याही संगात राहणारा नाही. मग मी काम क्रोध विषयांच्या संगात का राहावं? काम क्रोध माझ्यावर का हावी व्हावेत? मी त्यांच्या संगात राहतो म्हणून. आता मी कोणाच्याही संगात राहणार नाही. आता आम्ही त्या घरी पाऊल पण टाकणार नाही. हो, इथे आमचा अपमान झालेला आहे, आम्ही पाऊल पण टाकणार नाही. टाकतो का आपण? मग एकदा कुटुंबापासून वेगळं झालं की आपण कुटुंबात जात सुद्धा नाही, त्याचा घटक स्वतःला मानत पण नाही. काय कठोरता तिथे वळते हो. मग तेवढी कठोरता इथे आणावी की नाही आपण? ह्या कामक्रोधाचा माझ्याशी काही संबंध नाही. मी असंग आहे. आणि अशा प्रकारे सम्यक आणि निसंशय आत्मस्वरूप ही जाणून घ्यावं. पण एक लक्षात ठेवा, प्रपंचामध्ये जेव्हा आम्ही अशी भूमिका घेतो तेव्हा आमच्यापाशी दुःख असतं बरं का. दृष्टांत दिलाय मी, दृष्टांत एकदेशी असतो. आणि परमार्थामध्ये अशी भूमिका घेतली त्यावेळेला तिथे आनंद असतो. मी आनंदाला प्राप्त झालेलो असतो, आनंद रूप असतो, मी सुखरूप असतो. कारण मी खऱ्या अर्थी माझ्या घरी आलेला असतो, स्वगृही मी आलेला असतो. आणि म्हणून मी कसं आहे? मी असंग आहे, हे आता माझ्या लक्षात आलं. मग मला त्यांच्या संगात राहायची काही जरूर नाही हो, त्यांचा विचार करायची काही जरूर नाही. काम क्रोध लोभ मोहचा मी कशाला विचार करावा? ते मला छळतात आहे, बरोबर आहे, छळतात आहे, तर मी त्यावेळेला विचार कोणाचा करावा? न छळणारं जे तत्व ते एकच आहे, ते मी आहे. त्याच्या संगात मी असावं, म्हणजे त्यांचा त्रास आपोआपच कमी होईल. आणि अशी आत्मस्वरूपामध्येच वृत्ती स्थिर आणि दृढ करावी. आणि किती दृढ करावी? ती कशी दृढ करावी? अंतःपूर्ण बहिःपूर्ण, पूर्ण कुंभ इवार नव्हे. बस, म्हणजे समुद्रामध्ये जो आम्ही कुंभ बुडवतो तो सगळ्या बाजूनी परिपूर्णच असतो ना, पाण्याने पूर्ण भरतो ना. त्याच्या बाहेरही पाणी, त्याच्या आतही पाणी, सगळ्या बाजूनी पाणीच पाणी असतो की नाही. तसं आमची ही वृत्ती आम्ही स्थिर आणि दृढ करावी. साधन आहे की नाही हे सगळं? वैचारिक साधन आहे की नाही? हे वैचारिक साधन मी आपल्याला सांगते. कल्पना आहे मला 8:02 झाले, पण 5 मिनिटं मी आजच्या दिवस जास्ती घेणार, हे साधन सांगणार आणि मग हा अध्याय पूर्ण करणार. आणि असं अखंड मनन चिंतन ब्रह्माकार वृत्ती स्थिर करून, ती दृढ करून स्वस्वरूपामध्ये राहावं. आणि ह्यानी सगळ्या संशयाचा निराश होतो. आणि अखंड सजातीय वृत्ती प्रभाव तिथे, तो वृत्तीचा प्रभाव तिथे राहतो. आणि मग असा वृत्तीचा अखंड प्रभाव राहिल्यानंतर आम्हाला अस्ति भाती प्रिय रूप नाम, अस्ति भाती प्रिय जे आहे हे कसं आहे? हे 5 घटक जे आहे याच्यातले अस्ति भाती प्रिय हे पहिले 3 घटक ब्रह्माचे आहे, म्हणजे सच्चित आनंदाचे घटक आहे. आणि नामरूप मायेच आहे असं आम्हाला जाणवतं, आम्हाला कळतं. मग आता आम्ही स्थिर आणि दृढ झाल्यानंतर आद्यत्रय ब्रह्मरूप जगत रूपम ततोद्भयम, ह्याच्यावर आम्ही स्थिर व्हावं. आत्मस्वरूपामध्ये स्थिर होण्यासाठी नामरूपात्मक असणाऱ्या विश्वाचा मग आमच्याकडून त्याग आपोआपच होईल. नामरूपाच्या मागे आम्ही लागणार नाही. आमचं अखंड चिंतन यावेळेला सुरू होईल. आणि ते अखंड चिंतन मग आम्हाला सांगेल प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंद्यते. लिहून घ्यायच्या या श्रुती,
विचार करायला मी एक एक क्रमाक्रमाने हे सांगते आहे. आणि हे संतांनी सांगितलेला क्रम आहे, माझ्या मनाने मी सांगितलेला नाही. संतांनी सांगितलेला क्रम आहे तो सांगते आहे. प्रत्येक वृत्ती चैतन्यामध्ये निर्माण होते, चैतन्यात लय पावते. प्रत्येक वृत्ती ही चैतन्य रूप आहे. म्हणून प्रत्येक होणारं ज्ञान मला त्याच्या अधिष्ठानावर होत आहे. म्हणून वृत्ती जिकडे धावे तिकडे न धावे ती पाठी. त्याचं साक्षीत्व करायचं आणि साक्षीत्व करून सर्वच ब्रह्मरूप आहे हे जाणायचं. अहम आणि इदम सगळे वृत्तीचे विषय आहेत. आणि त्या अहम आणि इदम या वृत्तीच्या मागे न जाता तिचं साक्षीत्व करायचं आणि साक्षी रूप होऊन राहायचं. अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म ही अनुभूती त्यावेळेला आम्हाला येते. आणि अशा पद्धतीने आम्ही शत्रूचा नाश करायचा आणि जीवन मुक्त अवस्था प्राप्त करून घ्यायची आणि जीवन परिपूर्ण तृप्त आणि कृतकृत्य करावे. त्यासाठी श्री गुरूंची कृपा, त्यांचं मार्गदर्शन अत्यंत आवश्यकता आहे. श्री गुरूंशिवाय हे शक्य नाही, शक्यच नाही. आणि म्हणून धरावे ते पाय आधी आधी. अशी ही धन्यता धन्य होम आपणा सगळ्यांना श्रुती स्मृती स्वाध्याय मंचच्या माध्यमातून मिळो अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. राम कृष्ण हरी. आज या ठिकाणी इतिश्री श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्या या योगशास्त्री श्री कृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. हरि ओम तत्सत्. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी.